नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही? होप तुम्ही एकदम जबरदस्त आहात. आज आम्ही निघालेलो आहोत मावळामध्ये किल्ले लोहगड बघायला. सकाळची पहिली 7:30ची, ती पहिली नाही, बऱ्याच वेळाची ही ट्रेन आहे. 6:30ची ट्रेन होती, नाही 6:53ची ट्रेन होती, जी आली 7:30ला. आणि 7:30ची ट्रेनसुद्धा एवढी खचाखच अशी भरलेली ट्रेन होती. खरं तर आम्ही पूर्ण फॅमिली जाणार होतो, पण त्या दिवशी शिवाज्ञाला सर्दी झाल्यामुळे 3 जणांचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही निघालो आमच्याबरोबर असलेल्या काही तरुण मुलांबरोबर. आम्ही पोचलेलो आहे आता मळवली स्टेशनला. खचाखच भरलेली ट्रेन शेवटी मळवली स्टेशनला पूर्ण खाली झाली. मला असं वाटतं इथून पुढे लोणावळ्यात जाणारी लोक होती की नाही, कारण अख्खीच्या अख्खी ट्रेन इथे खाली झालेली आहे. हे आहेत आमचे छोटे मित्र शुभम, गुरु, स्वस्तिक, त्यांचे मित्र मनीष आणि त्यांचे सगळ्यांचे हे सगळे मित्र. असे सगळे मित्र मिळून आम्ही 13-14 जण आम्ही चाललो आहोत किल्ले लोहगडावरती सर करायला, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायला. अशा प्रकारचा हा सुंदर असा नजारा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा. अरे बापरे, एखाद्या ड्रोन शॉट सारखा वाटणार, पण आपल्याकडे लॉंग स्टिक आहे, सेल्फी स्टिक आहे, याचा फायदा घेतला आणि ह्या संपूर्ण मुंबई पुणे हायवेचा नजारा पाहिलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहोत चालत किल्ले लोहगडाकडे. शुभम, कसं वाटतं तुला आज? मस्त, बऱ्याच वर्षांनी. काय शुभम, कसं वाटतं आमचं तू पूर्ण तुला? एकदम मस्त, गावाकडल्यापेक्षा मस्त. गावाकडे एकदम भारी ना? का रे, गावाकडे उलट ह्याच्यापेक्षा भारी असतं. हा मस्त एवढं इकडली मजा तिकडली मजा. हा, फरक आहे. कसली फरक आहे? इथे हिरवळ जास्त भेटते का बघायला? गावाकडची हिरवळ जुनी झाली का आता? याचा चेहरा बघून घ्या, एकदम सामळा पोरगा, पण बोलतो किती थोर. जसं आम्ही पूल उतरत होतो तसेच इथे डाव्या बाजूला लागलं पाटण मावळ पुणे इथे असलेलं स्वाध्याय परिवाराचा योगेश्वर कृषी. ट्रेकिंगला तर सुरुवात केलेली आहे. सध्या तरी हा एकदम सरळ स्वच्छ असा रस्ता दिसतोय, पण बराच वेळ लागणार आहे ट्रेकिंगला जाताना, कारण किल्ले लोहगडाच्या पायथ्यापर्यंत जायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतील आणि बहुतेक असे 2 डोंगर तुम्हाला क्रॉस करायला लागतील. आणि हा रस्ता जातो सुरुवातीला गावामध्ये, भाजे गावामध्ये, तिथून सरळ जातो भाजे लेणी, मग भाजे धबधबा आणि सरळ रस्ता जाईल सरळ किल्ले लोहगडाला. चालता निसर्गरम्य वातावरण एकदम सुखावणारा आणि त्याच्यामध्ये धतिंगवाले डायलॉग्स, मजा मस्ती. आता शिवम बोल की, बोल ना आता. ये मेरे दोस्त है, यहाँ बारिश है, यहाँ पाऊस पड़ रहा है. तू कुछ तो बोल रहा था. शुभम तोंड लपव रहा है, अभी तोंड बंद हो गया. चालत जसे आम्ही भाजे गावात पोचल्यावरती इथे आहे सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. जबरदस्त असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्याला अखंड हिंदुस्थान आपले दैवत मानतो, छत्रपतींना. इथे आम्हा पोरांची धतिंग चालली होती, कारण बघायचं होतं कॅमेऱ्यात आणि याचं लक्ष होतं दुसरीकडेच. त्याच वेळेला या भोळ्या बाबड्या चेहऱ्याकडे बघून मला ही मी आठवली.
नंतर भाजे लेणी क्रॉस केल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला, ते आहे किल्ले लोहगड. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा विजय असो. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ माता की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. अशा प्रकारे बेसिक चालण्याचं वॉर्मअप हे झालेलं आहे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे गडाकडे जाणाऱ्या घाटाची. भाजे लेणी क्रॉस झाल्यानंतर हा असा घाट लागतो. मला आठवते चांगलंच, काही वर्षांपूर्वी, काही नाही बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा मी जायचो त्यावेळेला इथे खडक असायचं, रस्ता नीट नसायचा, पण आता चांगला रस्ता दिसतोय. सुंदर असा हिरवा गालीचा या पूर्ण गावामध्ये पसरलाय. इथे या मुलांचं फोटोशूट चालू आहे आणि समोर दिसतोय हा निसर्गरम्य असा क्षण. हिरवी चादर ओढलेले हे संपूर्ण प्रभाग, हा पूर्ण गाव, हे पूर्ण डोंगर आणि इथे आमचा कार्यकर्ता एकलाच चरोळीच्या भूमिकेमध्ये चालताना असा एकही क्षण नव्हता की जिथे थांबावं, कारण संपूर्ण चित्रच जे डोळ्याने पाहत होते एकदम मोबाईलमध्ये कॅप्चर करावं असं वाटत होतं. हा दिसतो आहे किल्ले विसापूर आणि इथून सरळ जातोय आपण किल्ले विसापूरच्या त्या चौकामध्ये, जिथून डाव्या बाजूला आपण ज्या वेळेला वळू तिथे किल्ले विसापूरला जायला रस्ता आहे आणि सरळ जर आपण हा रस्ता पकडला तर आपलं आजचं टार्गेट किल्ले लोहगड. चालायचा थोडासा बाकी राहिलेला आहे, कारण आता थोडासाच राहिलेला आहे चालायचा. बराच वेळ, जवळजवळ 1-1.25 तास चालल्यानंतर सगळी सिनरी बघता, हिरवळ बघता बघता नंतर आम्ही पोचलेलो आहोत ह्या एका अशा किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड या चौकामध्ये, जिथे डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथे सरळ रस्ता जातो किल्ले विसापूरच्या पायथ्याशी. इथून आम्ही सगळे जण चालत येत आहोत. पाय खरं तर आता हळूहळू दुखायला सुरुवात झाली आहे, पण अजून पूर्ण दिवस जायचा आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे इथून. हा पृथा, बऱ्याच दिवसांनी कसं वाटलं तुला? छान. फर्स्ट टाइम मी लोहगडावर आले. मला तर आठवतच नाही, 50, 60, 70, 80 वेळा झाला ते लोहगड. मंडळी तुम्हाला व्ह्यू दाखवू काय आता, जे मी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि माझा चेहरा असा आहे, खरंच जबरदस्त. माझा चेहरा असा आहे. आणि मी फक्त डोळ्याने तर बघितलं का हा व्ह्यू? जबरदस्त असा महाराजांचा, जबरदस्त असं महाराजांचं राज्य. आणि या महाराजांच्या राज्यामध्ये आज हा सागरपुत्र रत्नागिरीचा एक भेटायला आलेला आहे. काय बोलता, बरोबर ना? बऱ्याच मला असं वाटतं बऱ्याच वर्षांनी मी आज लोहगडावरती येतोय. हो ना, प्लॅन केला शेवटी आज प्लॅन तो सक्सेसफुल झाला. फॅमिली येणार होतं पण आमच्या आई वडील झाले. त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला कारण त्यांचे खूप मोठे प्लॅन आहेत. मोठी लोक मोठे प्लॅन, आम्ही छोटी लोक छोटे प्लॅन. इथे येतो आम्ही, फार फार तर आमची उडी मुंबई पर्यंत जाते. मग चला आता ऍक्च्युअल हा लोहगड ट्रेक चढणार आहोत आम्ही आता. तर हा मागे आहे किल्ले विसापूर, त्या ढगांच्या मध्ये गेलेला किल्ले विसापूर. हे जे ढग दिसत आहेत तुम्हाला हे किल्ले विसापूर आहे. आणि ही जी झाडी आहे, ही भिंत जी आहे ती किल्ले लोहगड, जो आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे की किल्ले लोहगड हा युनेस्कोच्या यादीमध्ये गेलाय. आता
2-3 दिवसापूर्वीच बहुतेक ती यादी जाहीर झाली, ज्याच्यामध्ये 13 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि त्या 13 किल्ल्यांमध्ये किल्ले लोहगड याचा समावेश झालेला आहे. खरं तर किल्ल्यावरती यायचं ना तर किल्ला ट्रेक करताना एक रिदम पाहिजे. चालताना तुम्ही जास्त थांबलात, जास्त पाणी प्यायलात, तर या ठिकाणी तुम्हाला दम लागण्याची शक्यता असते. तुम्ही दमून जाल, श्वास भरेल, छाती भरून येईल, पाय भरून येतील, आणि मग अल्टिमेटली किल्ला सर करायची मजा निघून जाईल. आमचा कार्यकर्ता, दमलेला कार्यकर्ता, जसं सपाट रस्ता आहे तो असा तेव्हा असं नुसतं फक्त पुढे पुढे धावतो. चला आता भेटूया किल्ल्याच्या पायथ्याशी. मंडळी, काय सांगू तुम्हाला, जे काय इथे मी आता अनुभवतोय माझ्या डोळ्यांनी, ते मला म्हणजे मी ते कॅमेराद्वारे ते तुम्हाला सॅटिस्फाय नाही करू शकत आहे. जे काय मी बघतोय डोळ्यांनी हा गड, अरे बाप रे, त्यासाठी तुम्हाला इथे किल्ले लोहगडवरच यावं लागणार आहे. जबरदस्त जबरदस्त असा माहोल. थंडगार वातावरणात चहा आणि ही अशी टवटवीत बायको. फायनली आम्ही पोचलेलो आहे लोहगडाच्या पायथ्यापाशी. आता इथून खरी लोहगडाच्या पायऱ्यांना सुरुवात होत आहे. लोहगडामध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर मोठ्या लोकांसाठी 25 रुपये शुल्क आकारण्यात येते, आणि छोट्या मुलांसाठी बहुतेक फ्री आहे, असं काहीतरी इथे कार्यक्रम आहे. शेवटी आम्ही निघालेलो आहे लोहगडाच्या चढाईला, जिथे ह्या असंख्य पायऱ्या आहेत, दरवाजे आहेत, निसर्गरम्य वातावरण आहे, आणि माझा प्रिय लोहगडसुद्धा आहे. बापरे, या पायऱ्या चढताना, या पावसातून या पायऱ्या चढताना, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झाले जेवढे पण महाराजांचे गड आहेत, गड चढताना एक वीरश्री संचारते. तर हा आहे पहिला दरवाजा. आल्याला मी घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊंचा विजय असो. लोहगडावरती चढाई करताना पहिला दरवाजा येतो तो म्हणजे गणेश दरवाजा, आणि या गणेश दरवाजातून लोहगडावरती आपला पहिला प्रवेश होतो. जसे जसे आपण हळूहळू लोहगडाच्या जवळ येत जातो तसं तसे इथे काही पुरातन तोफा आहेत, जुन्या ऐतिहासिक अशा तोफा आहेत, आणि हा नजारा बापरे. आतापर्यंत अर्धा गड चढून झालेला आहे आणि आता अर्धा गड चढायचा बाकी आहे. जसे जसे तुम्ही वर जाल प्रत्येक दरवाजामध्ये सुंदर असे बुरुज आहेत, आणि प्रत्येक दरवाजामध्ये निसर्गरम्य असं वातावरण आहे. आता फायनली आपण चढत चाललेलो आहे आपला किल्ल्याचा दुसरा दरवाजा. हळूहळू ही जी खिंड आहे, तुम्ही जर नीट पाहाल तर या गडाचं कशाला, प्रत्येक गडाचं जे आर्किटेक्चर आहे, प्रत्येक गडाची जी रचना आहे ती इतकी सुंदर केली गेलेली आहे की जेणेकरून कोणत्याही बाजूने जर गनिम येत असेल, त्या काळामध्ये गनिम म्हणजे शत्रू येत असेल तर त्याला कसं भेदायचं, त्याला कसं चकवा द्यायचा, आणि तरीसुद्धा या दरवाज्यातून त्याच्यावरती करडी नजर ठेवता येईल ह्या दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण किल्ल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधणी केली आहे. आता आपण येतोय दुसऱ्या दरवाजाकडे, ज्याचं नाव आहे नारायण दरवाजा. ह्या दरवाजापासून आपण आता अर्धा किल्ला चढाई केलेला आहे. तुम्ही जर या दरवाजाचं वैशिष्ट्य पाहाल तर हा दरवाजा पूर्णपणे एखाद्या तटबंदीसारखा किंवा बुरुजासारखा लक्ष देण्यासारखा आहे, कारण या दरवाजात जर उभे राहिला तर डायरेक्ट खालची खिंड दिसते, संपूर्ण पठार आणि गाव दिसतं.
पण खालनं हा दरवाजा दिसत नाही, हे वैशिष्ट्य आहे या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडांचे. चढाई करताना वाटेत आम्हाला एक छोटंसं सापाचं पिल्लू एका कोपऱ्यामध्ये दिसलं. त्याला आम्ही न डिस्टर्ब करता आम्ही आमच्या पुढच्या गड सराईसाठी निघालो. आम्ही सगळे इथे येत होतो, बरेच पर्यटक इथे येत होते आणि प्रत्येक जण या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूमध्ये असलेल्या या महादरवाजांमध्ये थांबून फोटो काढत होते आणि आम्हालाही इथे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही सुद्धा इथे थांबून फोटो काढत होतो. शेवटी येतो हा महादरवाजा, जिथे आता हा किल्ला खरं तर संपतो. इथून तुम्ही मूळ किल्ल्यावरती जातात, डायरेक्ट जाता येतं मूळ किल्ल्यावरती. ह्या महादरवाजातून आपण आता फायनली पोचलेलो आहे संपूर्ण एकदम किल्ल्याच्या पठारावरती. हळूहळू जसे जसे आपण चालतो तसे तसे हा पठार येतो आणि असंख्य ढग वाहताना दिसतात. गेल्या 1-1.5-2 तासापासून चालल्यानंतर पूर्ण गड चढल्यानंतर पोटात लागलेली आहे भूक. कारण आता विठोबाला भेटण्यासाठी आधी पोटोबा करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पृथ्वीने हा मसाले भात घरातून बनवून घेतला होता आणि आमचं प्लॅनिंग ठरलं होतं की सकाळी काही न खाता पटकन निघायचं, ट्रेन पकडायची, मळई उतरायचं, चालत उडायला आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात गडावर जाऊन हा मसाले भात खायचा. अरे बापरे, काय हे वातावरण! मिनिट काय सेकंदाला इथे बदलणारं इथलं वातावरण. म्हणजे आता जर इथे ढग असतील तर दुसऱ्याच सेकंदाला इथे पूर्ण क्लिअर असं वातावरण तुम्हाला दिसेल. खूप जोराचा वारा इथे सुटला होता. टोपी राहत नव्हती. मोबाईलला जर तुम्ही स्टँडला लावला असेल तुमच्या सेल्फी स्टिकला तर तोही राहत नव्हता. इतका जोराचा वारा होता. तुम्ही इथे पाहू शकता हे ढग किती जोरात वाहत आहेत. म्हणजे ह्याच्यावरून अंदाज लावू शकता की इथे वारा किती जोरात असेल. खरंच हा निसर्ग मावळ प्रांतातला हा निसर्ग इतका सुंदर आहे. इतकं वेळ आपण निसर्गाबद्दल बोललो, ह्या गडाबद्दल याची सर करताना आपण बोललो, तर थोडंसं आता या गडाच्या ऐतिहासिकतेबद्दल आपण बोलूया. लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक किल्ला आहे. तो पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ असलेल्या मळवली या गावाजवळ वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3450 फूट उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे. लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला होता. या किल्ल्याचे स्थान आणि बांधणी ही दोन्ही सैन्य आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी होती. लोहगड आणि विसापूर हे 2 जुळे किल्ले जवळपास आहेत, पण लोहगडचा उपयोग शिवाजी महाराजांनी विशेषतः रणनीती आणि खजिना साठवण्यासाठी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली लोहगड किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला. तोही आदिलशहाकडून जिंकून घेतला. आता तुम्ही पाहताय एक जबरदस्त असं इथे शंकराचं मंदिर जिथे आहे. ही हनुमानाची मूर्ती आहे, नंदी आहे आपले, आणि हे शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, जिथे कित्येक वर्ष मी इथे वरती आल्यानंतर येतो, श्लोक बोलतो, काही स्तोत्र बोलतो आणि मग या शंकराच्या पिंडीला नमस्कार करून पुढे घर सर करायला जातो. 1665ला ज्यावेळेला पुरंदर तह झाला त्यावेळेला मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग ह्याच्याशी झाला होता आणि अटीनुसार शिवाजी महाराजांनी काही गड किल्ले दिले, त्यामध्ये लोहगडाचाही समावेश होता. पुन्हा 1670मध्ये ह्याच गडाचा ताबा शिवाजी महाराजांनी आपल्याकडे घेतला. हर हर महादेव. गडावर आल्यानंतर एवढं सगळं चालल्यानंतर ज्यावेळेस शंकराच्या पिंडीजवळ बसतो तेव्हा शरीरातला सगळा थकवा एका झटक्यात निघून जातो. एका झटक्यात. क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा विजय असो. नमो पार्वती पतये. हर 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 हर. सनातन हिंदू धर्म की जय. सनातन हिंदू धर्म की जय. शिवगर्जना दिल्यानंतर शिवाजी महाराजांना नतमस्तक झाल्यानंतर ज्या वेळेला मी इथे आलो तेव्हा मला ह्या वास्तूने फार विचार करायला लावला. कारण ह्या वास्तूकडे पाहिल्यावरती ही वास्तू खऱ्या अर्थाने एक मकबरा वाटते. पण ज्या वेळेला इथे मी याचे जे 4 खांब आहेत आणि ह्याची जी बॉर्डर आहे याचं नक्षीकाम मी जेव्हा पाहतो तेव्हा हे 4 खांब एखाद्या तुळशी वृंदावनासारखे दिसतात. तुम्ही बारकाईने पहा, अगदी हे 4 खांब तुळशी वृंदावनासारखे दिसतात. म्हणजे मकबऱ्यावरती फूल आणि तुळशी वृंदावन असणं फार विशेष आहे. आता वेळ झालेली आहे परतीच्या प्रवासाला. बराच गड फिरून झाल्यानंतर आता वेळ आहे परतीच्या प्रवासाला आणि आम्ही निघालेलो आहोत ह्या परतीच्या प्रवासाला. झालं आता गड फिरून, आता निघायची पारी. आज मेगा ब्लॉक आहे त्याच्यामुळे 3ची लोकल पकडायची आहे कशी. 1670 मध्ये सुरत येथील स्वारीत मिळालेला खजिना त्यांनी लोहगडावर ठेवला कारण तो सुरक्षित आणि दुर्गम होता. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीतीचा गड असं संबोधलेले आहे. फायनली आता आपल्या या लोहगड ब्लॉगची सांगता करायची वेळ आलेली आहे. तुम्हाला जर हा गड खरंच माझ्या ब्लॉगमधून आवडला असेल तर नक्कीच या गडाला भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक इतिहासामध्ये समाविष्ट व्हा, विलीन व्हा. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच जबरदस्त जोरदार असं ठळक बटन लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं कमेंट करा. शेवटी माझं एकच नेहमीचं बोलणं आहे, कराल कष्ट तरच व्हा श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.